येस, मॅच आपल्याला पाहायला मिळते. चावे टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः स्वीकारलंय क्षेत्ररक्षण, इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. कवाड बी या टीमला चला विनंती असेल लगेचच स्पीडअप करा. लगेचच या मॅचला सुरुवात करा. 3 षटकांची मॅच. येस, मॅचला होतीये सुरुवात. चला चावे टीम विनंती असेल स्पीडअप करा. उत्तरार्धामध्ये आपल्याला देखील बॅटिंग करायची, हे देखील विसरून चालणार नाहीये. ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. वैभव स्ट्राईक इनला, नो स्ट्राईक इनला किरण. पहिला बॉल जेलची शक्यता. मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंटला बीट करून बॉल मागे चालला. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉलवरती धावा एकवटल्या गेल्या 2. पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला 2 धावा एकवटल्या गेल्यात ऋषिकेशच्या विरोधात. स्ट्राईक इनला वैभवला पाहताय. पुढचा बॉल. यावेळेस देखील आडव्या बाटण्या खेळायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये लॉंग रिजन मधून फिल्डर भन्नाट वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. एक धाव कंप्लीट होईल आणि एकाच धावेने इथं समाधान मानावं लागते. सिंगल इथे ऍड केली जाईल टीमच्या टोटल मध्ये. 3 धावा स्कोर कार्ड वरती. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहत आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मीत स्पोर्ट्स कवाड बी या टीमला आपण पाहत आहे. तीन धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा तिसरा बॉल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा भारतीय किरण स्विच करायचा प्रयत्न इथे घडतंय काय. विकेट किपर करून झाली चूक आणि या चुकीचं रूपांतर या चौकारामध्ये. रन्स मिळतील 4. फलंदाज किरणच्या बॅटमधून हा शानदार चौका. चौकाराला 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल. आडव्या बाटना ऑन साइडला हवाई आला आसमानी टोला. गगनभेदी गगनचुंबी 6 रन. षटकार आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज किरणच्या बॅटमधून आणि संजीवनी देणाऱ्या 6 धावा. 13 धावा स्कोर कार्ड वरती. स्विच हिट करायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये बॅटची रीडिंग आहे. बॉल मागे चालला. थर्ड मॅन रिझन बीट झाले. थोडेसे फंबल झालेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बघता बघता ही दुसरी देखील धाव झाली कंप्लीट. कॉलिंग या 2 बॅटरच्या आतमध्ये आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळाला. पुढचा बॉल. ह्या वेळेला समोरच्या दिशेला खेळला. ओहो क्या बात है. व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. मॅक्सिमम अँड फ्लाइट इज 6. षटकार आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन किरणच्या बॅटमधून.
षटक क्रमांक याच दरम्यान आपण पाहताय प्रगतीपथावरती दुसरं पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 21-21. बिनबाद 21 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मीत कवाड बी या टीमला आपण पाहताय. दिगंबर सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, आजच्या दिवसातील फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक दिगंबर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल स्ट्राइकिंगला वैभव. पहिला बॉल खोदून काढायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सरळ फटका एक्झिक्यूट केला गेलाय आणि या पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल. 22 धावा. मीत स्पोर्ट्स कवाड बी या टीमला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या 22. आणि या मैदानाच्या आतमध्ये इंडिव्हिज्युअल जर विचार करायला गेला तर 19 अंकावरती खेळत असताना बॅट्समन किरणला आपण पाहताय. यावेळेला देखील शफल होऊन स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जमणार नाही. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जमिनीला घासट पुसत चाटत रन्स मिळतील 4. आणखीन एक दमदार चौकार. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील बाटन पाठच्या मधून बॉल सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आलाय. भरपूर वेग, प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला नाही. हा तिसरा बॉल. इथे डॉट आलाय. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. चौथा बॉल. शफल होऊन जागा बनवून रूम क्रिएट करून हा स्ट्रोक खेळलाय. फटका भरपूर चांगला. 1 बाउन्स ओव्हर द रो फॉर रन्स. चौकार आपण पाहत आणि संजीवनी देणाऱ्या 4 धावा. 4 धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचला 30 या अंकावरती. 30 रन्स. चांगले फटकेबाजी आपण पाहत आहे. तब्बल आतापर्यंत जर विचार करायला गेला तर 3 षटकार 3 चौकार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. बॅट्समन किरणच्या बॅट मधून आल्यात. एक सिंगल, एक डबल, एक डॉट. अर्थातच इंडिव्हिज्युअल 29 अंकावरती खेळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेला क्या बात आहे. वेगाचं प्रत्युत्तर दिलं वेगानं आणि इथे सरळ साइड स्क्रीनच्या वरून बॉलला फेकून दिलंय. अवेशची वार्तालाप करत असताना या 6 धावा षटकार. टीमची टोटल आपण पाहताय तब्बल जाऊन पोहोचली आहे. टीमची टोटल 36 धावा आणि इंडिव्हिज्युअल तब्बल 32 अंकावरती खेळत असताना किरणला आपण पाहताय काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. सातत्यानं षटकार चौकाराची भाषा इथे बोलत असताना इथे पुन्हा एकदा शफल होऊन स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचा पतन धक्का लागणारा पहिला वैभवच्या स्वरूपात फलंदाज बाद. चला नवी बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा.
36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. निहालला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहताय. 36 पहिला बॉल स्ट्रायकिंगला किरण. पहिला बॉल भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर तदनंतर थोडीशी उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डोळ्यांच्या समोरून सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथे पहिला बॉल आपण पाहताय डॉट आलाय. पहिला चेंडू निर्धाव बॅटर किरणच्या विरोधात. यावेळी देखील चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग. मैदानाच्या आतमध्ये एक धाव वाचवण्यामध्ये यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर राहिले आणि या सिंगल या दरम्यान ऍड केल्या जाईल. टीमच्या टोटलमध्ये 37 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. 2.2 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलिंग ट्रॅक वरती निहालला आपण पाहत आहे. अगदी मागच्या मॅचचा जर विचार करायला गेला तर 5 धावा फक्त आणि फक्त खर्च करत असताना निहालला आपण पाहिलं होतं. तदनंतर या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी करावी लागेल गोलंदाज निहालला. पुढचा बॉल यावेळेला आडवा बाटण्या खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये विषयमध्ये खेळलाय. वाडी श्रीलंकॉफचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि एक चांगला झेल इथे कॅरी करत असताना फलंदाजाला परतावा लागेल. टिपलाय झेल संपलाय. बॅटरचा खेळ फलंदाज बाद. चला न्यू बॅटर लगेच इंटर हवा. मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल. विकेटचं पतन तब्बल 3रा बॉलवरती आपण पाहताय. निहालनं इथे विकेट संपादित केली आहे. बॅटर धीरजची नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशालला आपण पाहताय. तीन बॉलचा खेळ अद्याप कंप्लीट झालाय. पुढचा बॉल या वेळेला हाफ ट्रॅकर फुल केला. फुल वंडरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल. आणि इथे या फुलच्या फटक्यानं इथे झटका लागलाय. क्षेत्ररक्षण करत असताना सावे टीमला षटका. 43 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. धावा आपण पाहताय सध्याच्या घडीला स्कोर कार्ड मध्ये जोडल्या गेलात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना कवाड बी टीमला आपण पाहताय. मीत स्पोर्ट्स कवाड सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील भन्नाट वेग भरपूर वेग आपल्याला प्रचंड वेग पाहायला मिळाला. आणि इथे घडतंय काय. डायरेक्ट हिट करायचा होता. सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या साथीनं संघ जाऊन पोहोचलाय. 44 धावा स्टील 2 टू गो. येस शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. शेवटचा एक बॉल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट पेल. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. स्ट्राइक एंड आपण पाहताय किरण. गोलंदाज निघाला. बॅटर तयार. शेवटचा बॉल. इथे बॅटची लिडिंग एज. बॉल मागे चाललाय. थर्ड मा रिजन क्लिअर करत असताना आणि शेवट इथे गोड केलाय. रन्स मिळतील 4. आणखीन एक चौकार. सत्र क्रमांक संपलाय. पहिला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 48 आणि 49 धावांचं माफक लक्ष उभं केलंय. या 18 बॉल मध्ये टीम रियांश 11 साव्या टीमच्या विपक्षात.
चला व्हॉलेंटियर्स आपण लगेचच बॉल कलेक्ट करा, विनंती असेल लगेचच मॅच बॉल कलेक्ट करा. चला कबड्डी टीम विनंती असेल लगेचच फिल्डिंग सजवा. 18 मध्ये 49 बनवायच्या मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर आपण देखील लगेचच इंटर व्हा, विनंती असेल. चला आयुष शेलार आपण देखील लगेच बॉल कलेक्ट करा. सलामी वीर आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला स्ट्राईक इनला आपण पाहत आहे दिगंबरला आणि नॉन स्ट्राईक इनला हरेशला आपण पाहत आहे. अशी सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती किरणला पाहत आहे. एकोणपन्नासचं लक्ष सलामी वीर देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्यात आणि मॅचला होईल सुरुवात. पंचांचा हिरवा कंदील जरूर येईल. येस पंचांचा ग्रीन सिग्नल देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल भरपूर वेग, प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि हा पहिला बॉल इथे आलाय डॉट. एकोणपन्नासचं लक्ष, पहिला बॉल भरपूर वेगाने हाताळलाय. यावेळेला हा देखील बॉल भरपूर वेगाने आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय सलगचा. हा दुसरा चेंडू निर्धावाला. सलग 2 बॉल डॉट आणि आणखीन एक सलगचा तिसरा चेंडू निर्धाव आपण पाहत आहे. तेच थरार भन्नाट वेग, अगदी वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज आणि त्याच्या माध्यमातून तब्बल सलगचे 3 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला साईडला आडव्या बाटना हा कडवा प्रहार करण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल फेल. इथे टिपला जाईल, बॅटर आउट. पहिल्या विकेटचा पतन दिगंबरच्या स्वरूपात. फलंदाज बाद झालाय. येस पहिले 3 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर चौथ्या बॉलवरती विकेट संपादित केली आणि या 5व्या बॉलवरती चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलच्या साथीने संघाचा अकाउंट ओपन झालाय.
सुरुवात हवी तशी झालेली नाही या चावे टीमच्या माध्यमातून. लक्ष भरपूर मोठे. 13 बॉलमध्ये 48 अजूनही बनवायच्यात रियांश 11 चावे टीमला. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. भरपूर वेग आपल्याला पाहायला मिळाला. फुलोर लेनचा बॉल लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला आणि या शेवटच्या बॉलवरती चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या साथीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 2 या अंकावरती. लक्ष 49 आहे. 47 अजूनही बनवायचे आहेत 12 बॉलमध्ये. चला लगेचच फिल्डिंग सजवा विनंती असेल. पहिला बॉल आडवा बाट्ट खेळलाय. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना पहिल्या बॉलवरती पहिला प्रहार चौकार. पहिला बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन ऋषिकेशच्या बॅटमधून या 4 धावात. भरपूर चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये अमित कवाड बी टीमचा आपण पाहत आहे. चांगला खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये गाजवला. स्लोवर वन लाईन पिक करत असताना बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा दुसरा तडाखा षटकार. पुढचा बॉल. इथे हा देखील भरपूर वेगाने बॉल हाताळलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. कॉर्नर रिझन मध्ये भरपूर चांगली थ्रोपैकी ॲक्युरेट थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल एकवडली गेली आहे. सिंगलच्या साथीला संघ जाऊन पोहोचला 13 अंकावरती. 30 रन्स 36 बनवायच्यात अजूनही येणाऱ्या 9 बॉल मध्ये. 9 बॉल 36 ची गरज. या वेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान हा बॉल आणि आणखीन एक डॉट. कवाड टीम या टीमसाठी देखील एक नावी संधी आली. अर्थातच कवाड बी हा संघ जर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय दाखल झाला तर टॉप 3 मध्ये जर दाखल झाला तर मयूरजी गुरव साहेबांच्या माध्यमातून या टीमला देखील आजच्या दिवसामध्ये मेजवानी असेल. विकेटचा पतन फलंदाज झालाय बाद. चला नवीन फलंदाज इंटरव्हा लगेचच विनंती असेल. थँक्यू. येस थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. विकेटचं पतन दुसरं षटक आपण पाहत आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 7 बॉलचा खेळ आपण पाहत आहे.
36ची गरज आहे. यावेळी देखील फटका फसलाय की काय पाहणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये फिल्डर पोहोचलाय. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. सहा बॉल 36ची गरज. चला मॅचला लगेच सुरुवात करा विनंती असेल. चावे संघ 6 बॉल 36ची गरज आहे. या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकारांची आवश्यकता आहे विजयासाठी. रियांश 11 चावे या टीमला. पहिला बॉल भरपूर वेग प्रचंड वेग आणि पहिला बॉल आला डॉट. पहिला बॉल इथे डॉट येत असताना 5 बॉल मध्ये 36ची गरज आहे. मॅच मध्ये आजचा दिवस क्रमांक पहिला आपण पाहत आहे. या वेळेला मॅचची लिडिंग एज बॉल मागे चाललाय. थर्ड बॅटिंग मध्ये फिल्डर आपण पाहताय डायरेक्ट हिट केलाय. इथे बॅकअप चांगलं. अन्वी इंटरप्राइजेस खांडपे आयोजित स्वर्गीय सुकऱ्या झिपऱ्या हजारे स्मृती चषक 2025 हे दर्जेदार दैदिप्यमान थरार आपल्याला पाहायला मिळते. येस पहिल्या बॉलवरती डॉट. दुसरा बॉलवरती विकेट. तिसरा बॉल हा देखील प्रचंड वेग आणि तिसरा देखील बॉल आलाय. या दरम्यान डॉट. तिसरा चेंडू निर्धाव येत असताना 3 बॉल आणि 36ची गरज आहे मॅच मध्ये. औपचारिकता शिल्लक आहे. या वेळेला देखील मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय पुन्हा एकदा जडू काय फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम करतोय. जणू काय डॉमिनेट करत असताना बॅटरला पण पाहिलं. आणखीन एक डॉट. औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. 2 बॉल आणि 36ची गरज आहे. 2 बॉल 36 धावा बनवायच्या आहेत. मैदानाच्या आत कठीण आव्हान आहे. मैदानाच्या आत रियांश 11 चावे संघासाठी फ्रंट फूटचा वापर केला होता परंतु या ठिकाणी बॅटरमधला संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. क्रिकेटची औपचारिकता आता पूर्ण करायची आहे मैदानाच्या आत. खरं तर आजच्या दिवसात सर्वोत्तम खेळ राहिलाय. टीम कवाड बी संघाचं खरं तर कौतुक करावं तेवढं कमी. प्रत्येक मॅच मात्र चॅम्पियन सारखा खेळलेत. अभिनंदन. परंतु शेवटचा बॉल आणि या ठिकाणी फुल टॉस बॉल आहे परंतु या बॉलवर देखील धाव मिळणार नाही आणि या स्पर्धेचा पहिला मेडन ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना जिंकलाय टीम मीत 11 कवाड बी संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम रियांश 11 चाबे संघ. अगदी आजच्या दिवसात अप्लाई संघ मात्र चांगला केलाय. अप्लाई खेळ मात्र चांगला राहिलाय परंतु शेवटच्या मॅच मध्ये हार पत्करावी लागली. हार्ड लक. दोन्ही टीम शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर एकमेकांना पण शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किरण मडवी आणि या आधीचा ही मॅच लगातार तिसरी मॅच असेल जे किरण मडवी मॅन ऑफ द मॅच राहिलेत. अभिनंदन टीम मीत 11 कवाड बी. तर चला आपण शेक हँड करायचा आहे. चाबे संघ आणि कबाड संघ आपण एकमेकांना शुभेच्छा द्या पुढील वाटचालीसाठी. आणि किरण मडवी आपण